आपलं जरा चुकलंच. आपण जरा जास्त निर्धास्त राहिलो. होय, गोदक्का म्हणली ते खरं. नुसतं मज्जा म्हणजे पोरं वाढवणं नाही, त्यांची नीट काळजी घ्यायला पाहिजे. हो, आपण काळजी घेतली, पण तो भूताचा प्रकार जरा चुकलाच. एकूण काय, लहान मुलांना सांभाळणं म्हणजे लय अवघड काम. इथनं पुढे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. हो, आपण घेतलेली जबाबदारी अजिबात झटकायची नाही, हरायचं नाही. आपण लाडूची नीट काळजी घ्यायची. चालते, तुम्हाला काय बी मदत लागली मला सांग. लाडू भरायस तर मी मळ्यात जाणार नाही. चालेल, मी शाळेला सुट्टी टाकते. हो, औषधं घेऊन येता. थांबा, मला उठून बसायला लागेल. असंच दे की. नाही नको. लाडू, लाडू उठ, औषध घ्या. ये. चला आता पटकन औषध घेणार आहे लाडू. चला 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 पटकन पिऊन टाका, पिऊन टाका. अरे वा, शहाणा मुलगा आहे. आता दुसरं पटकन. हा, हे घ्या. अरे वा, झालं. पटकन घेतलं औषध. झोपून जा. थर्मामीटर आला. झोपतोयस बाळा? काय होतंय? बाळा जो जो रे, जो 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 रे, श्रीरामा निज सुख गुण विश्रामा. बाळा जो जो रे, जो 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 रे, श्रीरामा निज सुख गुण विश्रामा. बाळा जो जो रे, जो 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 रे, श्रीरामा सुख गुण विश्रामा. अरे चला उठा, सकाळ झाली आहे. लाडू, ए लाडू, आज नाही येत. ये बाळा, उठ. चल उठ. हळू हळू ये, बस इथे. कसं वाटतंय आज लाडूला? बरं वाटतंय? अजून जरा वर बस. बरं वाटतंय का? आज बाळाला ताप नाहीये. हा, बरं वाटतंय का? हे बघ, काही खाल्लं नाहीयेस ना तू कालपासनं, म्हणून तुझ्यासाठी एक मस्त खाऊ बनवून आणलाय मी. बघ बरं आवडतोय का? पटकन. अरे वा, छान आहे ना? मस्त आहे.
बस माऊ. बास झालं. हे बघ थोडंसं उरलंय, खाऊन टाकतोस पटकन. थोडस नको. खा रे. हे बघ अगदी थोडस. हा अजून 5 घास खाऊयात आपण. हा थर्मामीटर आहे तो, ठेवून दे खाली. चल लवकर ठेवून दे. लाडू बरं वाटते ना? होय. झोप आली? नाही. अरे हे बघ कोण आहे. काय रे? काका बोका. कोण आहे? कोण आहे मी? काका बोका. कोण काका बोका? तूच. पैलवान आहे पैलवान. पैलवान असला तर रानात बरोबर कुस्ती खेळ ना. काय वा तुझ्या संगत कुस्ती खेळायची मला. तुझ्या पैलवान खेळणार का कुस्ती? कोण आहे लाडू? कोण आहे मी? काका बोका. रानात तुझ्या बाबा कुस्ती खेळ. मी? ठीक आहे, मी खेळतो. खेळ. अरे अरे ये के पण तू कुठं? अरे त्याला सांग पळू नकस. तुम्ही पचार कर. हा धोबी पछाड देऊ. अरे आता तो योग गेलाच बघ. अरे अरे पळून गेला की. त्याला कुठं कुस्ती खेळायला ते पळून गेला तो. चला वरण भात कोण खाणार आहे? लाडूच्या आवडीचा. लाडू कसा झालाय सांग? गुदक्कांनी बनवलाय तुझ्यासाठी. हळूहळू खा, हळूहळू खा. हळूहळू चावून चावून खा. आवडलं? गोदाक्का. बाळा झोप झाली काय तुझी? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. ताप निवळला बघ. अरे रानान अंजलीनं तुझी लई काळजी घेतली बाबा. म्हणून तर द्यायला ताप. राणा दालाने मावला का कावची सात. कवा मला सांभाळता येत नाहीस म्हणलीस की. अरे ते आपलं असंच. राणादा आणि माऊ लई काळजी करतात माझी. तू नको, तू त्यांना खाऊ नकोस.
बरं नाही कावणार, पर तू लवकर भराव काय. झोपात गोदक का तुम्ही कधी आलात? ताप निवळलाय बघ समजा. हो आता झोपून उठला की ठणठणीत असेल. बेस्टच झालं की. आता तुम्ही माझं बोलणं काय मनाला लावून घेऊ नका. तुम्ही दोघांनी लाडूची लई काळजी घेतली सा. ते बी त्यानंच सांगितलंय मला. आहेस तो समजूतदार. लाडू मला उठून बसायचं. अरे बस की मग. ये उठ ये. हळू मागे सरकून बस. ये टेकून बस. कसं वाटतंय मला सांग. बरं वाटतंय. माऊ इथे जागा शिल्लक आहे. मला खायला पाहिजे. झालं बाबा बरं. आणते लगेच आणते. थांब मी घेऊन येते, तू बस. भूक लागली ना तुला आता. काय पहिलवान बरं वाटते ना? वाटतंय. तू तर आम्हाला घाबरलं होतास बघ. तूच लय घाबरला होतास. मी घाबरतो का? बरं बाबा तुझ्याकडनं शिकतो काय. चालतंय. रानादा माऊ मी दोघं बी चांगलाय. तुम्ही माझी लय काळजी घेतली. घेणार लाडू आहे आमचा. हो माझा बाबी असंच म्हणतो. लाडू आहे काळजी द्यायला पाहिजे. बरोबर आहे त्यांचं. तुम्ही दोघं बी माझ्या अभ्यासातच चांगलाय. एक नंबर. मी तुम्हाला दोघांना पण सोडून कुठेच जाणार नाही. आणि आम्ही तुला जाऊ देणार नाही. चाललो खरी मला जाऊ देऊ नका. का राहणारा? अजिबात नाही. घे थोडं खाऊन घे. नाही नको मला. मग काय पाहिजे तुला? काय बी नको. अहो तुम्हाला झोप आली असेल तर झोपा थोडा वेळ. रात्रभर जागरण झालं ना. तुमचं बी जागरण झालंय की. तुम्हाला झोपायचं तर तुम्ही झोपा. तेवढीच जरा विश्रांती. नाही मी ठीक आहे. तुम्ही घ्या विश्रांती. मग आपण एक काम करू. आधी तुम्ही जरा विश्रांती घ्या. तुमचं झालं की मी विश्रांती घेतो. नको. लाडूला काही पाहिजे असेल तर मी बघते. काय झालं? काय झालं? काय पाहिजे? कंटाळा जातो की खेळायला. नाही नाही तू आजारी आहेस. तर बरं झालं मी. रानादा आपल्याला तालमीत जायचं ना व. नाही. जोर तू पुरा बरा होत नाही तोर तालीम नाही का कुस्ती नाही. नीट आराम करायचा. पण घरात बसून कंटाळा मला. ठीक आहे आपण घरातच मजा येईल असं काहीतरी करू. सांग काय करूया? रानादा मला मोबाईल दे. नाही आजारी असताना मोबाईलला हातही लावायचा नाही. दुसरं काही सांग. खायला आणू तुला? नको. मग दुसरं काय बी सांग. नाही कुस्ती बघायच्या. आता इकडे कुठं कुस्ती बघणार? का नाही? तालीमच घरला चालून आल्यावर का नाही बघणार? बसा बसत.
बसा. अरे माझ्या पट्ट्याची तब्येत बरोबर नाही, त्याच्या सगळ्या इच्छा पुऱ्या होणार. बरं तुम्ही सगळे बसा, मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते. अहो नको, अहो खाऊन जाऊ येतं ना मी. अहो असं कसं, न खाऊन कसं चालेल? सगळ्यांनी मिळून खायचं आणि लाडूही खाणार आहे तुमच्या बरोबर. हा हा? आणा आणा, लय भूक आलं बघा आम्हाला. आले. अरे बाले उभा का, बस की. बस बसा बस. काय पहिलवान, कशी आहे तब्येत? बरी, पण राणा दादा आणि माऊला खरं वाटाणा झालंय. अरे काय राहणार आता? अरे आमचा पहिलवान बरा झालाय, तुला खरं वाटत ना वय? अरे पहिलवान लगेच तालमीत जायचं म्हणतोय. नाही नाही, नीट बरं झाल्याशिवाय तालीम नाही. उद्यापासून या की. चालतंय की. ताईसाहेब, मला वाटलं होतं तो लाडू आजारी पडल्यावर का नाही झटका बसेल त्या मास्तरनीला, पर कसलं काय, ती आपली परत बिनधास्त झाली. ते लाडूचं ताप निवडला म्हण. नाही चंदे, लाडू हे प्रकरण आम्ही असं सहजासहजी निवडू देणार नाही अजिबात. म्हणजे आम्ही त्याला घराबाहेर काढणारच ग. लवकरात लवकर त्या लाडूला घराबाहेर काढा बघा, नाहीतर तुमचं काही खरं नाही बघा ताईसाहेब. सावध राहावं बघा. का? तो काय करणार आहे ठिंगोजीराव आमचं? आम्ही नाही घाबरत त्याला. अव त्या ठिंगोजीरावाचं सोडा, पर त्याच्या तापाच्या निमित्तानं राणादान मास्तनीचं नातं किती घट्ट झालंय ते बघा. त्याचं काय? तेच तर तोडायचंय आमासनी. मग त्यासाठी त्या लाडूला घराबाहेर काढायला लागल पहिल्यांदा. वय खरं. एकूण काय तर ते पोरगा आता डोईजड व्हायलाय आपल्याला, आणि त्याला घराबाहेर काढण्याचा प्लॅन काय सक्सेस विना झालाय. तेच तर, आज त्या लाडूने या घरात जागा बळकावल्या, उद्या तुम्ही म्हणतासा तसं इस्टेटी जागा बळकावली तर लय अवघड होऊन बसल बघा. वय बाई, खरं राणा भाऊजी आणि मामांजी जरा खुळच आहेत. काय करत्याल काही नेम नाही. तेव्हा काही बी करून या लाडूला घराबाहेर काढलाच पाहिजे बघ. चंदे, समजा या लाडूला पोलीस धरून घेऊन गेलं तर? अहो पोलीस कशाला नेतील त्याला? नेत्याल की. तुझा फोन दे. माझा फोन दे. हे केलं आम्ही 100 नंबरला डायल. हॅलो, हा दौलतवाडीच्या प्रतापराव गायकवाडांच्या घरी एक पोरग बेकायदेशीररित्या राहतंय. त्याला बळजबरीनं चोरून लपवून इथं ठेवून घेतलंय. तर तेव्हा लवकरात लवकर काहीतरी कारवाई करा. आम्ही एक हितचिंतक. अहो ताईसाहेब, काय केलं सर तुम्ही? निनावी फोन. चंदे तू बघच आता. पोलिसांना जेव्हा कळल का नाही या लाडूला अनाथाश्रमात ठेवण्याच्या ऐवजी इथं बेकायदेशीररित्या ठेवलंय, तेव्हा बराबर घेऊन जात्याल बघ. अहो पण मग तुम्ही असा आवाज बदलून का केला सा फोन? ते आम्हास ते ओळखू नये म्हणून. अहो तसे बी पोलीस कुठे वळतात तुम्हासनी? असू दे, आपण आपलं खबरदारी घेतलेली चांगली असत्या. अहो पण मग माझ्या फोनवरनं कशाला फोन केला? फॉल्टी डस्केची तुला नाही कळणार सांगितलं ना बघ. हे बघ चंदे, तू आता जादा विचार करू नगस. तू आता नुसतं बघच पोलीस कसं घेऊन जातात त्या लाडूला. चंदे, आपल्या मागचा त्या लाडूचा ताप जाणार म्हणजे जाणारच. हा